श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत महिला विश्व या कार्यक्रमात प्राचार्या पूजाताई सपकाळ यांच्याशी शीला घरडे पाटील यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. महिलांना प्रकाशाकडे, उन्नतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम महिला विश्व. या कार्यक्रमामध्ये मी शीला घरडे पाटील सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे प्राचार्या पूजा सपकाळ मॅडम यांना. मॅडम, आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी आपलं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅडम, मनापासून धन्यवाद. मॅडम, महिला सक्षमीकरणासाठी अनेक वर्तमानपत्रांमधून लिखाण करत असतात. तर मॅडम, मला सांगा की महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय, आणि महिला खरंच सक्षम नाही का? नाही मला मॅडम, काय वाटतं? नाही असं तर आपण म्हणू शकत नाही. महिला सक्षमच आहे. कारण आपण बघतो समाजामध्ये कित्येकदा की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर ती महिला ज्या पद्धतीने ते कुटुंब सांभाळते, आपल्या मुलांचं पालनपोषण करते, तेच जर आपण असं बघितलं की एखाद्या महिलेचा, ज्या कुटुंबामध्ये एखाद्या महिलेचा म्हणजे त्याच्या पत्नीचा जर मृत्यू झालेला असेल तर तो पती हतबल होऊन जातो किंवा मग काही दिवसातच त्याला पुनर्विवाह करण्याची गरज पडते, असं आपण समाजामध्ये बघतो. आणि तसंही एकंदर आपल्या कुटुंबामध्ये आपली आई, बहीण किंवा इतर आजूबाजूच्या महिलांना आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की स्त्री कुठेच अबला वगैरे नाही आहे, ती सक्षमच आहे पूर्वीपासूनच. तर मग तरीही असा शब्द प्रयोग करण्यात येतो की महिला सक्षमीकरणासाठी हे करायला पाहिजे, महिला सक्षमीकरणासाठी ते करायला पाहिजे. तर हे नेमकं कशासाठी? ते असं असतं की बघा, आता पूर्वी घरोघरी मातीच्या चुली होत्या, चूल पेटवली जायची स्वयंपाक करण्यासाठी आणि मग एक एक पदार्थ बनवला जायचा. मग काय होते की थोडीशी आस कमी होऊन जाते. मग आपली आई म्हणते की बाई ग, त्याच्यामध्ये एखादं लाकूड टाक, कधी कधी म्हणते एखादी गौरी टाक, कधी थोड्याशा पराठ्या सरकव, म्हणजे तो अग्नी प्रज्वलित राहील. तसंच हे महिला सक्षमीकरणासाठी महिलांना थोडं थोडं जागृत करून द्यावं लागतं की नेमके तुम्ही आहे कोण, तुमच्यामध्ये किती ताकद आहे, किती शक्ती आहे. बरोबर है ना, तसंच आहे. त्या शक्तीला तिला पुन्हा भेटवायचं असतं. ती स्वतःमधला जो अग्नी आहे, जी ऊर्जा आहे, ती विझवून टाकत असते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यासाठी महिला कोणतीही जबाबदारी अगदी खुबीने निभावत असते. बिलकुल. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपणच आहात. कारण गेल्या इतक्या वर्षापासून आपण प्राचार्य या पदावर काम करता. तर कॉलेज सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि इथेच आम्हाला प्रत्यय येतो की महिला अबला वगैरे असं काही नसतं. हे तिच्यावर लादलं जातं म्हणा किंवा बिंबवलं जातं म्हणा. तिला वाटलं तर ती काहीही करू शकते, इतकी ताकद तिच्यामध्ये असते. आणि आपण एका प्राचार्य पदावर काम करता, तर हे प्रशासन तुम्ही सगळं सांभाळता, इथेच एका महिलेचं जे काही सक्षमत्व आहे हे सिद्ध होतं. तर काय अनुभव असतो हे सगळं प्रशासन सांभाळत असताना? कुठल्या समस्या तुम्हाला येतात? माझं तर असं आहे मॅडम की माझ्या स्टाफमध्ये मी एकटीच महिला आहे. बरं. म्हणजे आज 33 वर्षे झाले मी एकटीच महिला आहे आणि सर्व पुरुष आहेत च्या स्टाफमध्ये. दुसरी गोष्ट, मी ग्रामीण भागामध्ये काम करते, बोरगाव मंजुला. तर प्रत्येक ठिकाणच्या समस्या कशा वेगवेगळ्या असतात. ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत, विशेषत्वाने मुलींच्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटते की जसं आमच्याकडे आर्ट्स फॅकल्टी आहे, तर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर मुलींना मी बरेचदा म्हणत असते की तुमच्या काही महत्त्वाकांक्षा असल्या पाहिजेत, तुमची स्वप्न असली पाहिजेत शिक्षणाबद्दल. आता माझं पण शिक्षण ग्रामीण भागातूनच झालेलं आहे. तर असं काही नसतं की कुठल्या अडचणी, पैसा
किंवा दुसऱ्या कुठल्याच अडचणी आपल्या शिक्षणामध्ये व्यत्यय आणू शकत नाहीत. तर त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मुलींना असं वाटते की आमचे आईवडील येऊ देत नाहीत, आमचे आईवडील शिकू देत नाहीत आम्हाला, किंवा एखादा कॅम्प असेल NSSचा तर मुली नाही म्हणतात की आमचे आईवडील पाठवत नाहीत. तर माझं मुलींना सांगणं असं असते की आपण आपल्या आईवडिलांना ही शाश्वती दिली पाहिजे की माझं कुठलंच पाऊल वाकडं पडणार नाही. मी अगदी म्हणजे ज्या गोष्टी मला करायला पाहिजे त्या वयामध्ये त्याच गोष्टी मी करेल, ही शाश्वती जर आपण त्यांना दिली किंवा आपली मार्कलिस्ट जर आपण त्यांना दाखवली की माझी ही मार्कलिस्ट आहे, तर मला असं वाटते की निश्चितच ते आपल्याला शिक्षणासाठी मदत करतील किंवा पुढे जाण्यासाठी मदत करतील. तर ह्या मुलींच्या बाबतीत खूप समस्या येत राहतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपली समाजव्यवस्था जी आहे ती पुरुषप्रधान समाजव्यवस्था आहे. त्याच्यामुळे महिला कुठल्याही पदावर असली, कितीही मोठी झाली, तरी आपण या मानसिकतेतून आलेलो असतो कुटुंबामधून की आपण बरेचदा पाहतो पुरुषांच्या तोंडी ही वाक्य असतात कुटुंबामध्ये की तुला काही कळत नाही, तुला काही समजत नाही, तू याच्यात लक्ष घालू नको, ही तुझ्या आवाक्यातली ही गोष्टच नाही आहे, बाईने बाईसारखं राहायला पाहिजे. या मानसिकतेतून आलेला पुरुष, कौटुंबिक मानसिकता ही जी आहे याच्यामधून आलेला पुरुष जेव्हा एखाद्या ठिकाणी काम करतो तेव्हा मला नाही वाटत त्याची मानसिकता खूप बदलत असेल म्हणून. आणि त्याच्यामुळे बरेचदा असं यांना काय कळतं बायकांना किंवा यांना काय समजतं असंही बरेचदा लक्षात येतं. म्हणजे ह्या समस्येला देखील तुम्हाला सामोरं जावं लागतं. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील असं सगळ्याच महिलांना मॅडम हा अनुभव येतोच. कमी जास्त प्रमाणात कोणी बोलतं असतं, कोणी बोलत नाही, पण महिलांना समाजात अजूनही ज्या प्रमाणात पाहिजे, जसं पाहिजे तिच्या बुद्धिमत्तेला साजेसं असं पुरुषांच्या तुलनेत नाही मिळत. म्हणजे असं आपण बघतो, असं मला वाटतं. आपण स्त्री सक्षमीकरणाच्या कितीही गोष्टी केल्या तरी ही जी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे किंवा पितृसत्ताक व्यवस्था आहे ही त्याच मानसिकतेमध्ये आहे अजूनही, असं म्हणायला हरकत नाही. कारण स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फारसा सुधारलेला नाही आहे असं मॅडमला पण जाणवतं आणि इतरही ज्या महिला काही मोठ्या पदावर काम करत असतात त्यांनाही जाणवतं. तर हे कुठेतरी खरंच बदलायला पाहिजे. आणि मॅडमनी म्हटलं आहे मैत्रिणींनो की आमचे पॅरेंट्स आम्हाला पाठवत नाहीत कॅम्पला वगैरे, मुलींची अशी तक्रार असते. पण खरंच सगळ्या मुलींनी जर असं ठरवलं की आम्हाला अभ्यास करायचा आहे, आमचं गोल अचीव करायचं आहे, हे जर आपण करत असलो तर मला नाही वाटत की कुठलेही आईवडील त्या मुलीला रोखत असतील. तर तो विश्वास देणं आपल्याला गरजेचं असतं. मुलींनो, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे हा विश्वास तुम्ही आईवडिलांच्या नजरेमध्ये तो संपादन करा. त्यानंतर तुम्हाला असं कोणीही म्हणणार नाही की तू इथे जाऊ नकोस किंवा तिथे जाऊ नकोस. आणि मॅडमनी हेही सांगितलं की तुला काय कळतं. तर हे वाक्य फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे बाई कितीही मोठी झाली तरी तिलाही म्हटलं जातं की तुला काय कळतं. आणि त्या ठिकाणीच खऱ्या अर्थानं तिचं खच्चीकरण होतं. म्हणजे तिला जेव्हा कळतं तरी पण तिला एक क्षण असं वाटायला लागते खरंच आपल्याला काही कळत नाही का. हा जो हेतू आहे किंवा ही जी मानसिकता आहे आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपण असं सांगायला पाहिजे की मला कळतं. जेव्हा आपण सांगू मला कळतं तेव्हाच हा जमाना देखील मान्य करेल की नाही यांना कळतं. तर समस्येला देखील मॅडम सांगतायत की सामोरं जावं लागतं. तर डिसिजन मेकिंगमध्ये देखील महिलांना कुठेतरी असं संकुचित दृष्टीने बघितलं जातं. ही एक समस्या आहे. आणि प्रशासनामध्ये आणखी कोणत्या समस्या येतात तुम्हाला? प्रशासनामध्ये तर कधी कधी असं होतं की आता माझा मुलगा लहान होता अगदी. म्हणजे माझा मुलगा एकदा तर 1.25 महिन्याचाच होता तेव्हा मला अमरावतीला जावं लागलं होतं. माझा मुलगा 1 वर्षाचा होता, दुसरा मुलगा छोटा माझा, तेव्हा मला मुंबईला मिटिंगसाठी जावं लागलं होतं. तर ह्या कौटुंबिक पण आपल्याला थोड्या अडचणींना सामोरे जावं लागतं. दुसरी गोष्ट कसं आर्थिक सर्व जबाबदारी जी आहे, आर्थिक जबाबदारी ती पण राहते. त्यामुळे थोडं सांभाळून जपून पावलं टाकावं लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं विद्यापीठ, त्यानंतर शासन, आजकाल तर शिक्षण क्षेत्रामध्ये
खूप बदल होत आहे. त्या सगळ्या बदलांना सामोरे जाताना खूप अडचणी येतात. एक बदल समजून घेईपर्यंत दुसरा कुठला तरी जी येऊन येऊन जातो. त्यामुळे त्या सगळ्या बदलांना सामोरे जाताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात आणि प्रत्येकाचे त्याच्यावरचे उपाय काढण्याची प्रत्येकाची पद्धत किंवा ते जे वातावरण आहे आजूबाजूचं त्यानुसार सर्व ह्या गोष्टी कराव्या लागतात. बरेचदा विद्यार्थी आमच्याकडे येतात, परीक्षेसाठी फी नसतं त्यांच्याकडे, राहू दे रे बाबा दे, फॉर्म तर भरून टाक, पुढे पाहू फीचं काय करायचं. तर अशा छोट्या छोट्या समस्या असतात, काही काही त्या सोडवाव्या लागतात आपापल्या. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांना जास्त समस्या येतात. आता जसं तुम्ही म्हणालात की मला मीटिंगला जायचं होतं आणि माझी मुलं लहान होते, तर पुरुषांना ह्या अडचणींना सामोरं जावं नाही लागत. आणि स्त्रीला आणि त्यावेळेला मग तिची जी मानसिक घुसमट होते, म्हणजे दोन्ही गोष्टी तिला करायच्या असतात ॲट ए टाईम, आणि ह्या सगळ्या समस्या येतात. तर ह्या समस्या आपण ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला सांगू नाही शकत की माझा असा प्रॉब्लेम आहे, कारण तिथे म्हटलं जातं की मग हे तुम्हाला करायचं आहे तर हे तुम्हाला करायचंच आहे, बाकी तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते तुम्ही घरी ठेवून या ना. तर ह्या सगळ्या समस्या एका स्त्रीला फेस कराव्या लागतात, मग ती कितीही मोठ्या पदावर असो. आणि मॅडमनी म्हटलं की बाबा तू आधी फॉर्म तर भरून घे, पैशाचं नंतर बघूया. तर हे जे आहे तर हे कुठून तरी समाजसेवेच्या भावनेमधून येतं मॅडम. तर ज्या लोकांमध्ये किंवा ज्या व्यक्तीच्या मनामध्ये समाजसेवेची भावना असते त्याच व्यक्ती असं म्हणू शकतात. तर ही देखील एक तुमची समाजसेवा. या व्यतिरिक्त तुम्ही असं कोणतं कार्य जे आहे ते करत असता? नाही, असं आवर्जून नाही, कारण आपला पेशा जो आहे तो एका शिक्षकाचा, हो, समाजाशी आपण समाजाची जळणघळण करणे किंवा समाजाचा आपण फार महत्त्वाचा घटक आहे. आमच्याकडे फार पूर्वी एक व्यक्ती आले होते आणि म्हणजे ते कला सादर करण्यासाठी आले होते. तर कुणीतरी त्या ठिकाणी हे केलं असेल, म्हणजे तंबाखू खाल्ला असेल. तर ते म्हणाले की अरे सर म्हणे तुम्हाला नाही शोभत म्हणे तंबाखू खाणं. ते म्हणे का बरं, लाखो लोक तंबाखू खातात, मी का नाही खाऊ. तर ते म्हणाले की नाही तुम्ही शिक्षक आहे, तुम्हाला नाही शोभत आहे. त्याच्यामुळे एक शिक्षक म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे, कारण आपला आदर्श लोक समोर ठेवतात. अनेक लोक आपला आदर्श समोर ठेवतात, विद्यार्थी तर ठेवतात, पण समाजाच्या दृष्टीने पण आपण एक आदर्श म्हणून समाज आपल्याला पाहतो. त्यामुळे आपली प्रत्येकच वागणूक ही जपून तोलून मापून आपल्याला राहावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना धडे देतो ज्ञानाचे, त्यांच्यावर संस्कार करतो. आणि ते संस्कार आपण फक्त विद्यार्थ्यांवरच करत असू किंवा ज्ञानाचे धडे त्यांनाच देत असू, आपल्या बाजूनं पण काही व्हायला पाहिजे ना. कारण समाज ऋण हे महत्त्वाचंच आहे, सामाजिक बांधिलकी. त्यामुळे अनेकदा आम्ही बोरगावमध्ये प्रयत्न करतो की बा यांना त्या निमित्ताने झाडं लावल्या गेली पाहिजे, त्या झाडांचं जतन झालं पाहिजे. म्हणजे कुठेही जागा असेल तर मी म्हणते की इथे जागा आहे, आपण इथे झाडं लावूयात. मग माझी विद्यार्थी आहेत ते मदत करतात. आणि माझी विद्यार्थी म्हणजे माझी ताकद आहे मॅडम. खूप म्हणजे मी सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल की कुठल्याही कामामध्ये. मागे आम्ही वंचितांची दिवाळी केली होती, त्यावेळेस मी सगळ्या विद्यार्थ्यांना फोन केले की बाबा रे आपल्याला असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे, असं मदत करायची आहे लोकांना. तर बिलकुल ओ देऊन त्या विद्यार्थ्यांनी सगळा कार्यक्रम तो अरेंज केला, सगळ्या लोकांना बोलावलं, आम्ही त्यांचे मेजरमेंट घेतले, त्यांना त्या दुकानामध्ये नेलं, त्यांचे कपडे आणले. आणि विशेष म्हणजे असं झालं की आम्हाला अपेक्षित नव्हतं, तिथे कापड दुकान आहे, त्यांनी जेवढे कपडे आम्ही त्या लोकांना दिले, म्हणजे 100 लोक आले असतील, त्या सगळ्यांना आम्ही कपडे दिले दिवाळीच्या निमित्ताने. आणि ते कापड दुकान आहे, त्यांनी पण तेवढेच कपडे दिले. हां, म्हणजे ते त्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलावलं, तर त्यांनी पण सर्वांना जेवढे आम्ही कपडे दिले तेवढेच कपडे दिले. आणि मी तर माझ्या विद्यार्थ्यांना म्हणतही होती की का रे तुमच्या बायका मला म्हणत असतील की मॅडम हे काय खूळ काढलं, आमची घरची दिवाळी राहिली नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही ते दिवाळी साजरी केली होती, त्यांची फराळ वगैरे असं. तर खूप आनंद मिळतो त्याच्यामधून. आणि हे विद्यार्थी सोबत येतात तेव्हा खूप आनंद वाटतो त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही अध्यापन करता आणि त्यांच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारचे संस्कार रुजवता, तर हेच तुमच्यासोबत राहतात. आता जर तुमचे बॅकचे जे स्टुडंट असतात ते तुमच्यासोबत जेव्हा येतात, तेव्हा ती तुमच्या अध्यापनाची पावती आहे. आणि तुम्ही म्हणालात की आम्ही जेवढे कपडे दिले तेवढे दुकानदाराने दिले, तर
परिवर्तनाची सुरुवात ही आपण स्वतःपासून केली तर समाज देखील आपोआप परिवर्तनशील होऊन जातो. बरोबर. तर तुम्ही ते केलं म्हणून त्या दुकानदारालाही वाटलं की आपणही असं करावं. हो हो हो. तर अगदी असं काही नाही की समाजसेवा म्हटल्यानंतर खूप मोठा समाजसेवक आहे आणि मग त्यांनी अमुक अमुक काम केलं, तेच काही समाजसेवा होत नाही. तुम्ही ज्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी करता, अलक्षित गोष्टी करता, ही देखील खूप मोठी समाजसेवा आहे. गाडगे बाबा वगैरे जे समाजसेवा करायचे, तर त्यांचा विचार देखील तुमच्यासोबत असेल. गाडगे महाराज तर आपण शिकवतोच अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना. माझा आधी बायपास नव्हता, तर माझा रस्ता जो होता परशुराम नाईकपासून जायचं, तर तिथे ते पारधी लोकांचे 2-3 घरं बांधलेले होते माझ्या कॉलेजच्या रूटवर. तर मग मी जाताना त्या एक मुलगी होती, खूप गोड मुलगी होती मॅडम तिथे, तर ती मला जाताना येताना टाटा टाटा करायची. तर मग मी आवर्जून गाडी थांबवायची, तिच्यासाठी काहीतरी चॉकलेट वगैरे घेऊन जायची. मग जेव्हा दिवाळी आली तेव्हा मग मला असं वाटलं की या मुलीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तिला म्हटलं की चल तू माझ्यासोबत. तर मी तिला गाडीत बसवलं माझ्या आणि कापड दुकानात नेलं आणि तिला म्हटलं की तुला जे पाहिजे ते तू, जो ड्रेस पाहिजे तो इथून घे तू. मग तिने एक दिवस ड्रेस निवडला आणि नंतर मी तिला कटलरीमध्ये घेऊन गेली आणि तिला पूर्ण म्हणजे गळ्यातलं, कानातलं, मेहंदी, नेलपेंट सर्व दिलं तिला मी घेऊन. आणि त्यानंतर मग दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. तर ती मुलगी मला म्हणाली की मॅडम तुम्ही उद्या येणार नाही का? मी म्हटलं नाही बेटा, आता आम्हाला सुट्ट्या लागून राहिल्या उद्यापासून. तर म्हणे नाही, मी ही तयारी करून कोणाला दाखवू मग, तुम्ही उद्या या म्हणे. आणि मग शाळेत पण त्यांच्या हे झालं असेल, दिवाळीचं सेलिब्रेशन झालं असेल, तर मी दुसऱ्या दिवशी आली, मलाही काम होतं थोडं आणखी, तर मी दुसऱ्या दिवशी आली, तर तिने त्या शाळेमधून एक बलून आणला होता आणि तो बलून मला तिने दिला. त्यावेळेस अक्षरशः मी सांगते माझ्या डोळ्यामधून पाणी आलं की हिच्यामध्ये हा जो कृतज्ञ भाव आहे की आपणही कोणाला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणत असते की आपल्याजवळ खूप पैसाच पाहिजे द्यायसाठी असं नाही आहे, आपल्याजवळ जे आहे ते आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे. तो किती दिवस मी मॅडम तो बलून माझ्या गाडीमध्ये सांभाळून ठेवला. आणि आता सांगते मी तुम्हाला की ती मुलगी आता मला किती दिवसानंतर, किती वर्षानंतर माझ्या कॉलेजमध्ये मला भेटायला आली होती मॅडम. मला भेटायला आली ती कोणाला तरी घेऊन आणि ती म्हणे मला मॅडम तुमची इतकी आठवण येते. म्हणजे त्याला खूप वर्ष झाले त्या गोष्टीला, तेव्हाचं ते बालपण, आता मोठी झाली ती चांगली. तर ती मला भेटायला आली आणि ती अक्षरशः म्हणजे माझ्या कॅबिनमध्ये येऊन आणि मग मी तिला थोडं काही खायला दिलं, तर ती म्हणे मला वाटलंच तुम्ही काहीतरी खायला देसाल म्हणून मी घरून काहीच खाऊन नाही आली आणि मला तुम्हाला भेटावं वाटलं. म्हणजे माझं मन खूप भरून आलं की ही मुलगी, हिच्यावर काय, तिची आई तिच्याजवळ म्हणजे राहतच नाही. तिची आई थोडी, तिच्या आई थोडी वेडी झाली होती, थोडी मानसिक. तर अशा परिस्थितीमध्ये तिच्यावर कुठलेही संस्कार, म्हणजे आई वडिलांचे कुठलेही संस्कार आपण जे म्हणतो ते तसे कुठलेही, ती म्हणजे मला खूप त्या गोष्टींनी मी खूप भावूक झाली होती आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की खरं देण्याची वृत्ती जर असली माणसामध्ये तर आपण, आणि तो जो तिचा आभार मान्य, धन्यवाद म्हणायला आली, म्हणजे असं ते मला खूप, देण्यामध्ये खूप समाधान असतं, घेण्यापेक्षा देण्यामध्ये खूप समाधान असतं. असं बरंच काय आपण करू शकतो. आणि मग असं नाही की बा त्यासाठी खूप शिकलेलंच असलं पाहिजे आपण, असं काही नाही आहे. बरोबर आहे. गाडगे बाबा कुठे काय शिकलेले होते, तेच आज त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे. पण त्यांनी किती मोठी शिकवण दिलेली आहे आपल्याला, खूप मोठी शिकवण दिली. आपण एका महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून काम करता, अध्यापन आपण केलेलं आहे. तर मुलींच्या एकूणच व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा त्यांच्या जीवनाच्या घडणीसाठी तुम्ही काय सांगू इच्छिणार मुलींना? मी तर पहिल्यांदा हेच सांगेल की मुलींनी उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे, बाकी सर्व नंतर. आधी शिक्षण घेतलं पाहिजे त्यांनी. आणि असं काही नाही की तुम्ही पैसेच कमावले पाहिजे, तुम्ही नोकरीच केली पाहिजे, तुम्ही व्यवसायच केला पाहिजे. कुटुंब सांभाळणं ही देखील खूप मोठी कला आहे. बरोबर. आणि ते जर आपण चांगल्या पद्धतीने सांभाळत असू तर असं पैसे कमावणं हे काही हे नाही आहे. आणि त्याची शिक्षणाशी नातं जोडणं हे चुकीचंच आहे. कारण एक चांगली आई, सुशिक्षित आई, सुसंस्कृत आई आपल्या मुलांना किती मोठा ठेवा देऊ शकते. बरोबर. आणि आणखी एक सांगायचं होतं की आपण आपलं सामाजिक दायित्व पण असतं. म्हणजे आजकाल मुली जे म्हणतात की नाही मला लग्न करायचं नाही किंवा मला बाळाला जन्मालाच घालायचं नाही, असं म्हणून नाही चालणार. तुम्ही समाजाचा एक घटक आहे, समाजशील प्राणी आहे. हा समाजाची जळणघडण करणे, हा समाज जो आहे, तर आपल्याला पुढे हा वारसा द्यायचा आहे की एक प्रदूषण मुक्त समाज आपल्याला वारसा रूपानं पुढच्या पिढीला द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की ज्या समाजाच्या काही ज्या समाज
आणि प्रथा परंपरा ज्या घालून ठेवलेल्या आहेत, ज्या चांगल्यासाठी आहेत समाजाच्या, त्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि लग्न केलं पाहिजे, म्हणजे ही जी विवाह व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे, ह्या टिकून ठेवल्या पाहिजेत. मुली आजकाल एक टोकाचं पाऊल घेतात की लग्न करायचं नाही, मुलं जन्माला घालायची नाहीत. खरं तर हे मागे भूतकाळामध्ये जे काही त्यांनी बघितलेलं आहे त्याच्यावरून तो त्यांनी डिसिजन घेतलेला आहे आजच्या मुलींनी. पण हे एक्स्ट्रीम पाऊल न उचलता थोडासा मध्यम मार्ग जर स्वीकारला तर जगणं एक जरा सुसह्य होऊन जाते. थोडंसं ॲडजस्टमेंट करण्याची देखील तयारी पाहिजे. आजकालच्या पिढीमध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट करण्याची तयारी जी आहे ती थोडीशी कमी दिसते, कारण त्यांना इन्स्टंट पाहिजे सगळं. नंतर मग त्या इन्स्टंटचा पश्चाताप व्हायला लागतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे मध्यम मार्गाचा अवलंब करा असं मॅडमला त्यांच्या याच्यामधून सांगायचं आहे. उत्तम शिक्षण याच्यासाठी म्हणते मी की माझ्या कॉलेजमधल्या म्हणजे बऱ्याच मुली अशा आहेत की त्या तेव्हा BA फर्स्ट इयरला सेकंड इयरला असताना लग्न होऊन जातं त्यांचं. कधी कधी आईवडिलांनाही असं वाटतं चांगलं स्थळ आहे तर काळजी असते आईवडिलांना, त्याच्यामुळेही ते घडतं सगळ्या गोष्टी. आणि ह्या मुली पण काही फारसा विरोध करत नाहीत त्यावेळेस. आणि नंतर काय होतं की नंतर जेव्हा काही कौटुंबिक समस्या निर्माण होतात तेव्हा पुन्हा नव्याने त्या जेव्हा भेटायला येतात तेव्हा सांगतात की मॅडम तुम्ही जेव्हा सांगत होत्या की बा शिकलं पाहिजे, आपल्या पायावर उभं झालं पाहिजे, निदान चांगलं उत्तम शिक्षण तरी तुम्ही घेतलं पाहिजे, हे तुम्ही सांगत होत्या, तर तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आता काही नोकरी मिळत नाही आहे आणि कुटुंब पण आमचं हे होऊन गेलं, म्हणजे डिव्होर्स झाला वगैरे असं सांगतात. आणि आता आमच्याजवळ काही उपाय नाही, मॅडम एखादी नोकरी असेल तर सांगा. अशा वेळेस खूप म्हणजे हे होऊन जातं. म्हणून मी म्हणते की उत्तम शिक्षण घ्यायचं, नंतर नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा नाही, हे आपल्या हातात आहे. पण आपण त्या दृष्टीने प्रिपेअर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. आपण शिक्षण घेतल्यानंतर समजतं माणसाला नेमकं कोणत्या वेळेला काय करावं म्हणून. त्याच्यासाठी शिक्षण हे आवश्यक असतं. आणि मुलींनो, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आधी खरंच शिक्षण घ्यायला पाहिजे, आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे, कारण वेळ गेल्यानंतर आलेलं शहाणपण काही कामाचं नसतं. तर महिलांनी देखील आपल्या मुलींना याच्यासाठीच एनकरेज करायला पाहिजे की आधी बेटा पूर्ण शिक्षण घे, स्वतःच्या पायावर उभी राहा, आणि त्याच्यानंतर मग लग्नाचा जो काय आहे विचार तो आपण करूया. हे थोडं ग्रामीण भागात दिसतं चित्र, पण आता शहरी भागात वगैरे मुलींना सपोर्टच करतात सर्व आईवडील शिक्षणासाठी वगैरे. तुम्ही म्हणालात की ज्या काही रूढी वगैरे आहेत त्या थोड्याशा पाळल्या पाहिजे, पण आणखी अशा काही रूढी असतात की त्या मोडीत काढल्या पाहिजे. अशा कोणत्या आहेत का रूढी ज्या मोडीत काढल्या पाहिजे? मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता काय झालं की माझ्या माहेरी माझे आई वडील वयोवृद्ध होते, ते एक्सपायर झाले. आणि मग त्यानिमित्ताने आपल्याकडे गरुड पुराण वगैरे वाचलं जातं. तर गरुड पुराण वाचताना आम्ही असं ठरवलं होतं, माझ्या वहिनी, माझ्या बहिणी आणि ज्या सर्व आमच्या कुटुंबातल्या ज्या आहेत त्यामुळे की माझ्याकडे दिली ती जबाबदारी गरुड पुराण वाचण्याची. पण मी ठरवलं होतं की आपण गरुड पुराण फक्त औपचारिकता म्हणून वाचायचं नाही, त्याच्यामध्ये सर्वांना सहभागी करून घ्यायचं. म्हणून आम्ही ते 2-3 वेळेस मी जे वाचलं ते चर्चात्मक आम्ही वाचलं, म्हणजे चर्चा केली त्या गोष्टीवर. उद्देशच हा होता की जसं बघा आता एखाद्याचा मृत्यू झाला असेल आणि तेरवी असेल तर आपल्याकडे प्रथा आहे की ब्लाऊज पीस द्यायचे, म्हणून ब्लाऊज पीस देतात. आता मी व्याख्यानामध्ये बरेचदा असं म्हणते गमतीने की त्या ब्लाऊज पीसने किती प्रवास केलेला असेल. अमरावतीच्या बाईंना यवतमाळवालीला दिले, यवतमाळवालीनी नागपूरला दिले, नागपूरवालीनी वाशिमवालीला दिले, वाशिमवालीनी म्हणजे म्हणजे आपण काय कधी कधी कोणाच्या मरणाची वाटत, आता बाई मरणावर जायला गेले एखाद्या, हे ब्लाऊज पीस मी लावून ठेवते, म्हणजे असं तर बरेचदा मी व्याख्यानामध्ये म्हणते. बरं आता आपण असं पाहतो की कुणीही मॅचिंग ब्लाऊज शिवाय घालत नाही, साडीवर मॅचिंग ब्लाऊजच लागतं प्रत्येकाला, कुणीही ते ब्लाऊज पीस घालत नाही. मग काही गरज आहे का त्याची? तर अशी आम्ही चर्चा केली आणि इतकी हेल्दी चर्चा झाली मॅडम, ते मी सांगते तुम्हाला. त्याच्यामधून माझी एक भाची आहे, ती काही फार शिकलेली नाही आहे, पण लगेच अंमलबजावणी झाली मॅडम त्याची. आणि जेव्हा ते ब्लाऊज पीस देण्याची वेळ आली तेव्हा तिने पाकिटात घालून 20-20 रुपये दिले. अरे वा, म्हणजे लगेच त्या गोष्टीची प्रचिती आली आणि सगळ्यांनी असं ठरवलं आमच्या फॅमिलीमध्ये की नाही आता असं करायचंच नाही. कारण मी एकदा आळंदीला गेली होती मॅडम, तर आळंदीला हिवाळ्याचे दिवस होते आणि एक आजोबा ताप शेकोटी, तर शेकोटी आपण त्याला म्हणू शकत नाही, ते बंदिस्त नसतं उघड्यावर असं, तर ते तापच म्हणतात त्याला खेड्यागावामध्ये. तर तो ताप केलेला होता त्यांनी आणि त्यांच्या बाजूला
छोटे छोटे दुपट्टे आणि टोप्या पडलेल्या होत्या आणि त्यातली एक एक टोपी एक एक दुपट्टा ते त्याच्यामध्ये टाकत होते आणि तो अग्नी प्रज्वलित ठेवत होते तो. तर मी त्यांना विचारलं की आजोबा तुम्ही हे काय करून राहिले. तर ते म्हणे बाई एवढ्या टोप्या आणि दुपट्टे हे जमा झालेले आहेत म्हणे माझ्याकडे, एवढे काही कामाचे नाही म्हणे, मग काय करू म्हणे ते सांभाळून, म्हणून मग म्हणे हे करून राहिलो म्हणे. म्हणून मी काय म्हणते की ज्या गोष्टी आता हे ब्लाऊज पिसांचं ते हळदी कुंकाचे हात लागतात त्याला, मग त्याच्या घड्या बदला, किती टेन्शन, ते जपून ठेवा, कुठल्या तरी मरणाची वाट पहा त्याच्यामध्ये, ते त्यापेक्षा जर आपल्याला द्यायचेच असेल तर पाकिटात घालून 20 रुपये दिले आणि आपल्यापासून ही सुरुवात केली तर मला असं वाटते की केव्हाही ते योग्य आहे. कारण ते त्याच्यामध्ये. आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे आवर्जून, माझ्या मनात खूप दिवसाचं हे आहे की आजकाल मुलीचं नवीन लग्न झाल्यानंतर मग साखर भेटीचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये. आता मला असं म्हणायचं आहे की विहिणी सर्व लग्नात येतात आजकाल. म्हणजे पूर्वीसारखं नाही राहिलं की मुलाची आई येत नाही बा मुलीकडच्या लग्नामध्ये किंवा मुलीची आई जात नाही, असं राहिलेलं नाही आता. बरोबर. आता मुलाकडच्या मुलीकडच्या म्हणजे विहिणींच्या भेटी तिथेच होऊन जातात सर्व. मग परत साखर भेट म्हणजे कशासाठी. बरं ठीक आहे की एखादी व्यक्ती श्रीमंत असेल, त्याच्याकडे गळगंज पैसा असेल तर ते ठीक आहे, परंतु आधीच लग्नामध्ये त्या वडिलाचं कंबरड मोडून जातो पैसे लावून लावून, आणि त्याच्यामध्ये मग पहिला दसरा, पहिली दिवाळी, परत हे साखर भेट, म्हणजे ह्या समाजातल्या ह्या ज्या प्रथा आहेत तर ह्या मला असं वाटते की बंद व्हायला पाहिजे. आणि त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट मी आवर्जून, म्हणजे आम्ही तर हे चालू केलेलं आहे आमच्या नात्यांमध्ये वगैरे, पाय धुण्याची एक प्रथा आपल्याकडे असतं. बरं. म्हणजे नणद असेल समजा मुलाची बहीण, तर ती वयाने लहान असते, म्हणजे ती असेल समजा 18-19 वर्षाची जरी असेल आणि तरी मुलीची आई तिचे पाय धुते. तुम्ही मला सांगा की 18-19 वर्षाच्या मुलीचे पाय 50 वर्षाची एखादी स्त्री धुत असेल तर ते दृश्य पाहायला तुम्हाला कसं वाटतं. खरंच ना, खरंच. किती योग्य वाटतं ते. म्हणून नंदेचा मान आहे म्हणून तिने पण पाय धुवून घेणं किंवा वेणींचे पाय धुणं, म्हणजे कोणाचे पाय धुणं हीच मला ते एकदम गुलामी वाटते त्याच्यामध्ये. मला असं वाटते की तुम्ही त्यांचा मानसन्मान करा, त्यांना तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं आहे ते द्या, कुंकू लावा त्यांना, पण पाय धुणे मला असं वाटते बा. इतरांची मतं वेगळी असू शकतात त्याबद्दल, पण मग आम्ही आमच्या बहिणींमध्ये वहिनी वगैरे आम्ही सर्व चर्चा या निमित्ताने आम्ही अशा हेल्दी चर्चा केल्या आणि त्यातून ह्या गोष्टी करायच्या नाहीत असं ठरवलं. आता माझ्या बहिणीकडे तो कार्यक्रम होता, माझ्या बहिणीने तो रद्द केला पाय धुण्याचा. बरोबर आहे ना, कारण एका छोट्या मुलीचे पाय जर मोठे वयस्कर बाई धुत असेल तर ते विचित्र वाटतं. आणि का करतोय तर प्रथा आहे, परंपरा आहे म्हणून. तर खरंच अशा प्रथा आणि परंपरा ज्या अयोग्य आहेत त्या मोडल्या पाहिजेत. खरंच मॅडम, आपण इथे आलात आणि एवढी चांगली चर्चा या ठिकाणी केलीत. माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या तर्फे मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आत्ताच आपण महिला विश्व या कार्यक्रमात प्राचार्या पूजाताई सपकाळ यांच्याशी शीला घरडे पाटील यांनी केलेली बातचीत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.